ही पाचक अशी आवळकंठी आहे जी की मामाजी का पाचक म्हणून आपण लहानपणी खायचो। पाचन तंत्र अगदी छान होतात, असे रसरशीत छान आवळे मिळत आहेत, ते आवळे आणायचे आहेत। या ठिकाणी मी 1 किलो आवळे जे आहेत ते असे वाफवून घेतलेत। खूप वाफवायचे नाही आहेत, 7 ते 8 मिनिटावर असे वाफवून घेतलेत। वाफवल्यानंतर त्याच्या फोडी विलग केल्या आहे, वरची स्किन काढून घेतलेली आहे। आणि ह्या आवळाकंठीला लावण्यासाठी, आवळा सुपारीला लावण्यासाठी मी काळं मीठ घेतलं आहे 50 ग्रॅम, 50 ग्रॅम बडीशोप घेतलेली आहे जी की जाडवाली बडीशोप घेतली आहे, आणि 50 ग्रॅम आपण साधं मीठ घेतलं आहे, जसं लागलं तसं आपण टाकणार आहोत, आणि 50 ग्रॅम ओवा घेतलेला आहे। या सगळ्या जिन्नस आपण मिक्सरला काढून घेणार आहोत। तर याला दुसरं काही लागत नाही, ह्या 4च जिन्नस भरपूर असतात। आणि नंतर थोडा तुम्ही निंबू पिळून घेऊ शकता, जर तुम्हाला आवडला असेल तर निंबू पिळायचा, नाही पिळला तरी चालतं। आणि आता हे मिक्सरला आपण बारीक छान वाटून घेतलेलं आहे, आणि हे सगळं वाटलेलं जी पावडर आहे मसाल्याची ती त्याच्यामध्ये आपल्याला सगळी टाकून घ्यायची आहे ह्या पद्धतीने, कारण की त्याच्यामध्ये मुरतं छान ते, आणि मग सगळं पाचक असं तत्वरस त्याच्यामध्ये तयार होतं। तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळं मी मिक्स करून घेते आहे। तर हे मिक्स केल्याच्या नंतर हे जरा सुकं सुकं होतं, मग आवळे जे आहेत तर आवळ्यांमध्ये पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये तो खार शोषला जातो। जवळजवळ 1 दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे। 1 दिवसानंतर आपण रोज उन्हाला दाखवायचं आहे। जवळजवळ 4 ते 5 दिवस लागतात, ऊन नरम गरम असल्यामुळे 4-5 दिवस लागतात। आवळा हे पृथ्वीवरचं अमृत आहे। आवळा निरोगी ठेवण्याचं काम करतो, केसांची हेल्थ छान ठेवण्याचं काम करतं, पोटाचे विकार आपले त्याच्यापासून कमी होतात। आणि एक जर जेवणानंतर तुम्ही ही आवळाकंठी खाल्ली, आवळा सुपारी खाल्ली, तर तुमचं पोटफुगीचा त्रास असेल किंवा मग अपचनचा त्रास असेल, घाण ढेकर येत असतील, गॅसेस होत असतील, तर हे सगळं ह्या आवळा सुपारीपासून तुमचं निघून जाईल। दररोज एक आवळा सुपारी, अजून भरपूर असे व्हिडिओ जे की आयुर्वेदिक उपाय आवळ्यापासून काय काय आपण बनवलं आहे। आवळ्याचा कीस बनवला आहे, ओल्या हळदीचा आवळ्याचा कीस आहे, पुन्हा बीट आणि आवळ्याचा कीस आहे, ओली हळद, पिवळी हळद, पांढरी हळद, आवळा, अद्रक असे अनेक कीस आपण बनवलेत। आवळाची कँडी बनवलेली आहे, आवळ्याचा मुरब्बा बनवलेला आहे, असे अनेक पदार्थ बनवलेत। आता आपला आवळा असं छान, आपली ही आवळाकंठी चेचून झालेली आहे। प्लास्टिकचं जर तुम्ही भांडं घेतलं तर भांडं फुटणार नाही याची काळजी घ्यायची, हळूहळू अलगद अलगद आपल्याला चेचायचे आहेत। आता हे आपण 4 ते 5 दिवस उन्हाला ठेवणार आहोत। पुन्हा थोडं मी चेचून घेत आहे, ह्या पद्धतीने चेचून घ्यायचं। चेचल्यानंतर काय होतं आहे, आवळा जो आहे ना तो असा खुसखुशीत होतो, बघा तुम्ही करून बघा। आणि 5 दिवसानंतर आपली आवळा सुपारी अशी खणखणीत वाळवणं झालेली आहे छान, आणि त्याच्यामधले जर ओवा बडीशोप थोडे निखळून गेले तर त्याला ते सगळे पाचक तत्व लागलेले असतात, म्हणून ते पण तुम्ही खाऊ शकतात। तर ही रसरशीत आवळ्याची आवळा सुपारी तुम्हाला कशी वाटली? छान वाटली ना? मग शेअर करा, लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा।